मित्रांनो नमस्कार। माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो आपण रानामध्ये आलेलो आहे आता 3:30 वाजल्यासाठी। तर मित्रांनो आपण आज वेगळा जुगाड केलेला आहे पक्ष्यांसाठी। तर हे बघा तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवतोय। हे बघा आपण अशा वाट्या घेतल्यात, त्यांना आपली ही जी बिस्लरीची बॉटल आहे त्या बॉटलचा आपण झाकण चिटकवलेले आहे। तर हे बघा मित्रांनो आपले हा नवीन जुगाड आहे। पाणी आपण हे बघा ह्या बॉटलमध्ये पाणी ठेवल्यानंतर जेवढं पक्षी पाणी पितील तेवढीच ती पाणी बॉटल खाली आपल्या याच्यामध्ये सोडणार आहे। तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ते बघा मित्रांनो मी तुम्हाला दाखवते आपल्या कशा पद्धतीने आपण हा जुगाड केलेले। तर बघा मित्रांनो ही जी आपली बिस्लरी बॉटल आहे ही आपण आता पूर्ण पाण्याने भरून घेणार आहेत आणि तिला इथं आपण हे बघा हे बीळ पाडलंय आणि हे बीळ पाडल्यानंतर आपण ही अशी पाण्यानं फुल भरून अशी टेकवणार आहे। मग जेवढं आपलं या डाल्यामधलं जेवढं पाणी पक्षी पिईल तेवढं ही बाटल खाली पाणी सोडणार आहे। तर हे बघा आता आपण भरून झाडामध्ये झाडाला वर आपण बांधून ठेवणार आहे। हे बघा अशा पद्धतीने आपण ठेवणार आहे। तर याच्यामधलं पाणी जेवढं पक्षी पितील तेवढीशी बॉटल खाली पाणी सोडणार आहे। तर चला आता आपण आहे ना या ठिकाणी मी तुम्हाला पाणी टाकून दाखवतो। बघा मित्रांनो आपण जिथून पाणी आणलंय तिथून थोडं पाणी संपत आल्यामुळे थोडासा गडूळ आहे आपला अशा पद्धतीने जुगाड आहे। हे बघा ही आता आपली ही जी बॉटल आहे या बॉटलला हा पूर्ण आपण हे झाकण बसून घेणार इथं आणि याला आपण बीळ पाडलेले आहे। आता हे जेवढं पाणी पक्षी पितील तेवढंच पाणी याच्यामध्ये उतरणार आहे डाल्यामध्ये। हे बघा हे बॉगर आहे। हे बघा आता हे आपण झाकण याला लावून घेणार आहेत। हे बघा आता हे आपण झाकण लावलंय। हे बघा अशा पद्धतीने आपण झाकण लावलंय। आता आपण याला असं उलट करून ठेवणार आहे। बघा आता असं आपण हे ठेवल्यानंतर आहे ना हे बघा हे पूर्ण आता आपलं हे झाकण जे आहे हे पूर्ण पाण्यानं भरून जाईल। हे बघा बघा मित्रांनो हे पूर्ण भरल्यानंतर ना जेवढं पक्षी पाणी पिईल तेवढा रिटर्न आपल्या डाल्यामध्ये ह्या बॉटलीमधला पाणी पुन्हा येईल। हे बघा बघा आता आपण हे डाल्यातलं पाणी ना याच्यामध्ये काढून बघू। बघा या बाटलीमधला पुन्हा पाणी आपल्या डाल्यामध्ये उतरेल। जेवढा पक्षी पितील तेवढा पाणी परत आपल्या बाटलीमधला खाली होईल। हे बघा आता हे जे बुडबुडं चाललेत हे बघा ह्या जे बुडबुडं चाललेत तर याच्यामध्ये पाणी आपलं साठायला लागलं आहे। हे बघा असं आहे, अशी आहे आपली आयडिया। हे बघा हे जे बुडबुड आहे आता हे पूर्ण जिथपर्यंत बोगारू आहे तिथपर्यंत पूर्ण भरला का पुन्हा पाणी बंद होऊन जाईल। तर चला आपण ना आता प्रत्येक झाडावरती हा आपला जुगाड आपण ठेवूया। तर मित्रांनो आपल्याला ना चांगल्या ठिकाणी असं वठवायला लागणार आहे जेणेकरून ज्या 3 झाडांच्या फांद्या असतील त्या 3 झाडांच्या फांद्यामध्ये आपल्याला अडकवायला लागेल, म्हणजे मग ते आपला हा जुगाड पडणार नाही। तर मित्रांनो ही सोपा एकदम आयडिया अशी पद्धत ही करायची। मित्रांनो आपल्या बिस्तर जर असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या आसपास कुठं जर रानामध्ये जंगलामध्ये तुम्ही हे ठेवू शकता। एक नंबर अशी मस्तपैकी पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी हे आहे। जेणेकरून ना
ज्या ठिकाणी 3 फांद्यांचं झाड असेल त्या ठिकाणीच आपल्याला जुगाड आपल्याला वठवायची. बघा आता आपण आहे ना या ठिकाणी मस्तपैकी जागा भेटली आपल्याला. आणि मित्रांनो आपला ह्या बाटल्या पाण्याच्या संपल्यानंतर आपण पुन्हा फक्त बाटल्यात भरून आणायच्या आणि याच्यामध्ये बाटल्या भरून ठेवायच्या. असा आपला मस्तपैकी असा हा जुगाड आहे. हे बघा मित्रांनो या ठिकाणी मस्तपैकी आपली बाटली ओतली. आता इथे पक्षी येऊन मस्तपैकी पाणी पिऊन जाऊ शकतात. बघा अशा पद्धतीने इथं आपण वठवले मस्तपैकी. हे अजिबात किती झाड जरी हल्लं तरी ही पडायला मार्ग नाही. हे बघा एवढं झाड हल्लं तरी ती पडणार नाही. पान पडलं का असं. मस्त एकदम पॅक होटली. हो